नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2022 महत्वाची अपडेट आलेली आहे। या अपडेटमध्ये GR 2 डिसेंबर 2025 चा एक GR आहे। त्या GR नुसार त्या निकषांच्या आधारे तलाठी भरतीची निवड यादी आणि प्रतीक्षा यादीची डेट मुदतवाढ करण्यात आलेली आहे। नेमकी काय मुदतवाढ आहे, नेमका GR काय सांगतो, या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या आणि येणाऱ्या पुढच्या तलाठी भरतीमध्ये जागा वाढण्याची संधी असेल का ते पण थोडक्यात समजून घेऊया। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यातला पहिला मुद्दा तुम्हाला मी क्लिअर करतो की एक GR आला होता 2 डिसेंबर 2025 ला। आता ह्या GR मध्ये जे सांगण्यात आलं होतं ते असं होतं की तुम्हाला बघा, भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेबाहेरील म्हणजे एमपीएससीच्या बाहेरील गट व अराजपत्रित गट क आणि गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्याबाबतला हा GR होता। मग ह्या GR मध्ये नेमकी सुधारणा काय करण्यात आली होती, तर प्रतीक्षा यादीची सुधारणा करण्यात आली होती, ज्याला आपण म्हणूया की नवीन निकषानुसार प्रतीक्षा यादी कधीपर्यंत ग्राह्य धरली जाणार आहे। त्यात त्यांनी सांगितलेलं आहे, निवड समितीने तयार केलेली निवड सूची 2 वर्षासाठी किंवा नवीन सूची तयार करण्यासाठी सेवा भरतीची जाहिरात देण्यात येईल। बघा, हा मुद्दा, जाहिरात येईल तोपर्यंत, त्या दिनांकापर्यंत यापैकी जो दिनांक आधी घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य ठरेल। तसेच ही मुदतवाढ निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आली आहे त्या पदांपुरतीच असेल। म्हणजे ही जाहिरात जी आहे 2023 ची आहे। मग 2023च्या जेवढ्या जागांसाठी, उदाहरणार्थ म्हणूया आपण 4000 जागांसाठी ही जाहिरात आली होती, तर ही जाहिरात आल्यानंतर याचा निकाल जर लागला असेल, उदाहरणार्थ 13/3/2024 ला याचा निकाल लागला असेल, तर आता इथून पुढे या निकालानंतर ही जे प्रतीक्षा यादीतली मुलं असतील यांना 2 वर्ष इथे प्रतीक्षा यादीमध्ये ठेवण्यात येणार आहे। 2 वर्ष म्हणजे काय, 13 मार्च 2026 पर्यंत प्रतीक्षा यादी राहणार आहे। आणि या दरम्यान जर नवीन जाहिरात आली तलाठी भरतीची किंवा कोणत्या सरळ सेवेची, तर त्या डेट पर्यंत फक्त प्रतीक्षा यादी राहील, त्यानंतर राहणार नाही। या दोघांपैकी जी डेट आधी येईल ती डेट कन्सिडर केली जाईल। अजून तलाठी भरती जाहिरात आलेली नाहीये, म्हणजे आता जी 2 वर्षाची डेट आहे ती कन्सिडर केली जाणार आहे। मग नेमका प्रश्न हा येतो की 2 वर्ष तलाठी भरती प्रतीक्षा यादी निवड यादी मुदत वाढली म्हणजे कधीपर्यंत आहे। थोडक्यात तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन दाखवतो बघा। सांगली तलाठी भरतीचं नोटिफिकेशन तुमच्या समोर आहे। यामध्ये त्यांनी ही दिलेली माहिती बघा, सांगली जिल्ह्याची आहे। अतिरिक्त निवड सूची व अतिरिक्त प्रतीक्षा सूची दिनांक 27 फेब्रुवारी 2026 ला ही आलेली आहे। पदाचं नाव आहे ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी। सामाजिक प्रवर्गाचं नाव अराखीव महिला, ओपनच्या महिलांसाठीची ही यादी आहे। पदसंख्या 2 होती। अतिरिक्त निवड सूचीमध्ये 2 महिलांचे नाव तुम्हाला बघायला मिळतील आणि खाली प्रतीक्षा यादी, अतिरिक्त प्रतीक्षा यादीमध्ये सुद्धा 3 महिलांची नाव तुम्हाला बघायला मिळतील। आता ही प्रतीक्षा यादी कधीपर्यंत असेल, तर त्यांनी दिलेली माहिती बघा, ही प्रतीक्षा यादी अतिरिक्त निवड सूची व प्रतीक्षा सूचीचा कालावधी 13 मार्च 2026 पर्यंत वैध राहणार आहे। म्हणजे आता ह्या महिन्यात 13 तारखेपर्यंत ही वैध राहणार आहे, अशी माहिती त्यांनी या नोटिफिकेशन मध्ये दिलेली आहे। जसं तुम्हाला मी दाखवलंय सांगलीचं, बघा सांगलीचं अराखीव माजी सैनिकांचं पद आहे। अशी सगळी लिस्ट तुम्हाला बघायला मिळते। सेम तुम्ही नांदेडची पण बघू शकता, प्रत्येक जिल्ह्याला अशी नोटिफिकेशन आलेली बघा। ही नांदेड जिल्हा आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही बघू शकता की ही निवड यादी जी आहे ही कधीपर्यंत आहे, 13/3/2026 पर्यंत 2 वर्षासाठी ग्राह्य धरली जाणार आहे। आणि यामध्ये सुद्धा त्यांनी नावं टाकलेली आहे, कोण प्रतीक्षा यादीत आहे, कोण निवड यादीत आहे। सो प्रत्येक जिल्ह्याची अशी लिस्ट आलेली आहे। सो लक्षात घ्या कधीपर्यंत ही मुदत आहे, तर 13 मार्च 2026 पर्यंत। मग पुढे काय होणार आहे, 13/3/2026 पर्यंत ज्या ज्या उमेदवारांचे नावं ही प्रतीक्षा यादीत किंवा निवड यादीत असेल त्या उमेदवारांचा इथे डीव्ही पण होणार आहे। त्यांनी डीव्हीची डेट पण दिलेली आहे, डीव्ही होणार आणि मग त्या ठिकाणी त्यांची काय होणार, नियुक्ती होणार आहे। पण सगळं प्रक्रिया होऊन सुद्धा काही जागा जर रिक्त राहत असेल, रिक्त राहण्याची कारण वेगवेगळे असू शकतात। एकतर तो गैरहजर असू शकतो, एकतर तो अपात्र असू शकतो, या दोघांपैकी एक असू शकतो, किंवा त्यांनी काय केलं असेल, रिझाईन केलं असेल। तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता जर 13 तारखेपर्यंत ही रिक्त जागा तशाच राहिल्या तर मात्र ह्या जागा आता काय होतील, व्यपगत होतील। ह्या जागा व्यपगत पेक्षा दुसरा शब्द मी म्हणेल की ह्या जागा रिक्तच राहतील आणि ह्या रिक्त जागा ह्या पुढील भरतीमध्ये ऍड होतील। तुम्हाला माहितीच आहे की या वर्षीची जवळपास 2000 पर्यंतची पदं तलाठी भरतीला अपेक्षित आहे। आणि जर ही 2000 पदं आणि रिक्त जर राहिली 2023 च्या अगेन्स्ट ती पदं यामध्ये ऍड झाली तर ह्यावर सुद्धा ऍड मोठी येऊ शकते। सो ही प्रोसेस 13 मार्च पर्यंत चालणारच आहे आणि त्याच्यानंतर आगामी काळात तलाठी भरती येणार आहे। अजूनही तलाठी भरती कधी येऊ शकते याबद्दल काहीच सुतोवाच नाहीये, काहीच वाक्य नाहीये। कोण घेणार, कसे घेणार हे पण काय अजून अनिश्चित आहे। त्याने GR दिला तर GR चा
उल्लेख आपण लक्षात घेतला तर ही एक्झाम एमपीएससीने घ्यायला पाहिजे असं सगळ्यांनाच वाटतंय. काय TCS काय IBPS म्हणतात, पण येणारा काळ ठरवेल ही एक्झाम कोण घेणार आहे. पण सध्या तरी अपडेट ही आहे की 13/3/2026 पर्यंत मागील तलाठी भरतीच्या प्रतीक्षा याद्या, निवड याद्या ह्या काय राहणार आहे, ह्या मुदतीपर्यंत अपडेट, मुदतवाढ ह्या डेटपर्यंत राहणार आहे. तोपर्यंत भरती प्रक्रिया चालेल. त्याच्यानंतर मात्र ह्या पुढच्या याच्यामध्ये पुढच्या ॲडमध्ये ॲड होतील. एक तुम्हाला हे दाखवलं मी, ते सांगली दाखवलं, आता तुम्हाला तेच मी इथे घेतलेलं आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट होती तलाठी भरतीची, जुन्या तलाठी भरती संदर्भातली. नवीन तलाठी भरतीबद्दल अजूनही अपडेट असं काही आलेलं नाही. जसं येईल तुम्हाला मी कळवतोच. पण अशा व्हिडिओला बघण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आवडला व्हिडिओ तर लाईक करून शेअर करा. आणि काही अडचण असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला नक्की कॉल करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.